नमस्कार मित्रांनो, माझं नाव शैलेश भोजने. शैलेश एंट्री आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे. आणि आज आपण गावी आलो आहे आणि गावी आता भटकंती करायला चाललो आहे. माझ्या हातात काठी आहे आणि एक रुमाल आहे. समजा भोबी भेटला तर ते आम्ही काढू शकतो म्हणून ही काठी घेतली आहे, टॉवेल घेतलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आता आम्ही चाललो आहे काटालीवर. तिकडे आमचं एक फेमस आहे, तिथं आम्ही खूप वर्षापासून खेळलो वगैरे आणि आम्ही आज तेच बघायला चाललो आहे. हां, काटाली आवलटी दोन्ही आमच्याकडे असं बोलतात, अलग अलग आहे थोडं काटाली. आणि सर्वात आपण पाहणार आहोत आपल्या चॅनलमध्ये, यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण बघत आलो, आता आम्ही आलो आहे काटालीवर आणि आता आम्ही भारग्याची भाजी काढायला आलेलो इथे. आणि बघूया आता भारग्याची भाजी कशी दिसते. तुमच्याकडे काय बोलतात मला माहिती नाही, पण आम्ही भारग्याची भाजी बोलतो. तर ही आहे भारग्याची भाजी आणि आपण बघू शकता इथे याला बोलतात भारग्याची भाजी. तर तुमच्याकडे काय बोलतात मला माहिती नाही. हे आमच्याकडे मस्त कडू लागते आणि शरीराला चांगले असते. म्हणजे कशी तोडायची तर हे असं टुक्कन आवाज आला पाहिजे, असं कटकन. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार नाही, पण हे बघा असे असते. हे बघा पाहू शकता. नाही त्याने आता काय पकडले सांग? कुड्याच्या शेंगा. कशा खातात माहिती नाही. हा माझा भाचा आहे रुद्र महाडिक. आणि बघा तो इकडे गावीच असतो. आणि आता मी आणि आमच्याबरोबर माझे मोठे बंधू आहेत, म्हणजे काकांचे मुलगा संजय उर्फ बावा आम्ही बोलतो त्याला सर्व. आणि तो तिकडे उभा आहे, चालतोय. आणि त्याला या जंगलाची खूप काही माहिती आहे, कारण त्याने पुरं आयुष्य जंगलात काढलेलं आहे. अर्ध नाही कधी शाळा शिकलेला आहे काय नाही, कारण पहिला तो गुरं वगैरे घेऊन यायचा. आमची होती गुरं, भरपूर होती. तर तो आता चाललाय, तुम्ही बघू शकता. तो तेव्हा तिकडे आहे, तो लास्ट व्हिडिओमध्ये यायला. तर तुम्ही बघा कसं हिरवं गार आहे. आणि इकडे तुम्ही पाठीवरून बघू शकता. नजारा इकडे. हवा भरपूर सुटले, ऊन आहे. आज पाऊस नाही मला वाटतं दिवसभर. तर बघूया आपण आता चाललो आहे मस्त बघी. पण बाकी बघू शकता हिरवे गार सर्व. गावी असल्यावर तर काही वेगळीच मजा आहे, बरं वाटतं जरा गावी आलोय. ठीक आहे आता बघू. तर हा हे आता टाका, आम्ही असं वरून चालत आलो. आणि हा पर्याला आम्ही टाका असं बोलतो, पण आता सध्या पाणी नाही कारण पाऊस कमी असल्यामुळे. पण खाली पाणी आवाज येतो इकडे खाली. आणि आम्ही आता इकडे असं वाट काढत चाललोय. ऑलरेडी आहे इकडे गुरं वगैरे, म्हैशी वगैरे आहेत. ते लोकांनी असे म्हैशींनी थोडं साफ केलंय. आता बघूया. हे दोघं पुढे गेलेत, तर मला आहेत थांबलेत. चप्पल थोडी लूज झाली वाटतं माझी. आणि अशा प्रकारे चप्पल तुटलेली आहे, माझी चप्पल तुटलेली आहे. हे बघा ते भाजी काढतात दोघं. पुढे हे बघा तुम्ही, हे बघा सशाचं बिल. हे बघा ते ससा राहतो रात्रीचं येऊन. ते आता बघू. ह्याचं आम्हाला काहीतरी भावासारखं दिसलं. मध बोलतात त्याला, मध. पण तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही. इथं आम्ही बघत होतो पण काय आम्हाला भेटला नाही. तर आता आपण कुठे जातो बाबा? बघूया. आता आम्ही चाललो जिनावर. तो एकदम डेंजर आहे तिकडे डोंगर, एकदम खतरनाक. तर ते आम्ही जातोय तिकडे. इथे जंगलामध्ये आहे, आहे आमच्या बरोबर. आम्हाला सांगते कसं जायचं. वाट आहे मस्त, एकदम वाटते वाटे एकदम अशी काठी बिटी वाकून जावं लागतं. थोडेसे बारीक काटे आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता, इथून पाणी येतं वरून. हे बघा इथून वाकून जातोय आम्ही चालत.
काटे भरपूर खूप पाटे आहेत, जास्त नाही जिथे. ही आमची वाट. इकडे पाणी वाजतोय खाली, टाक्याचा पर्याय बोलतो तिकडे, दिसणार नाही पण बघू शकता. ही वाट जुनी आहे, खूप वर्षापासून आम्ही बघतो ही वाट आहे, कारण की गुरं वगैरे येतात इकडून ती वाट करतात. आणि इकडे खाली जंगल आहे. आम्ही तिकडे होतो त्या साईडला, तिकडून असं इकडून असं आलोय. मच्छर पण इकडे आता आहे, चावायला लागलेली आहे. रुद्राच्या कमरेवरती आकडी कोयती घेऊन आलेला आहे तो. जर एखादी मधाचा भुवा जर भेटला तर ते आम्ही काढू शकतो, यासाठी तो आलेला आहे. मोराचा आवाज येतोय काय? ठीक आहे. पेरू कुंभा काय दे सांग काय लागू. हे बघा हे कुंभ्याचं फळ आहे, ते बघू शकता. कुंभ्याचं फळ. आता हे भोवरा कुंभा, आम्ही याला भोवरे खेळायचो पहिला लहानपणी. पूर्ण झाडावर लागलेत पूर्ण. आणि आम्ही इकडून असं आलो. आता खात नाही. आता आम्ही डोंगर चढतो. नजारा दाखवते. उमऱ्याचं धरण आहे, तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओ मध्ये. झूम करून दाखव. हे बघा, इथं दिसतंय टावर. हे बघा, हे बघा, हे बघा. हे उमऱ्याचं धरण आहे, मस्त इथून दिसतोय नजारा. नाही आम्ही आता इकडून आलो, असं इकडून असं ते बघा मस्त नजारा दिसतोय इकडे. आता वरती आम्ही चाललोय, वरती डोंगर वगैरे चढत चाललोय असा. बघा हा बघा चढतोय. आणि आम्ही इकडून बघा माझ्या पाठीमागे एक नजारा बघा तुम्ही. हे बघा काय सुंदर नजारा आहे, बघू शकता. आणि आम्ही आता चिखलीतच आलो असा. धरण वगैरे मस्त दिसतंय. आणि काही घनदाट जंगल आहे, बघू शकता तुम्ही. आम्ही चाललोय. हे बघा आम्ही चाललो आता इथं वरती. हा चढावाने माझी चप्पल तुटली. हा मोठा माझा एक बॅड लग आहे. हे बघा आणि आम्ही असंच फिरायला म्हणून आलोय. आणि बोललो जाता तर भाजी पण घेऊन जाऊया, भाजी इकडे भेटते चांगली. बघूया आता. आम्हाला टाकला काय भेटला नाही, टाकल्याची भाजी. चला जरा हळूहळू चालतो मी जरा. चालत आलो. आणि आता आम्ही काटालीवर पोचतोय थोड्याच, म्हणजे असं चालत. इकडे काटाली, इकडे वरती डोंगर आहे. आणि बघू शकता तुम्ही. आणि आम्ही तर शेंगा बघत होतो, पण त्या शेंगा जून झालेत. आणि बघू शकता त्या बघा शेंगा जून झालेत, त्यामुळे आम्ही आता खाऊ शकत नाही. आणि ऊन बघा काय पडलंय. गावी पाऊस नाही आहे वाटतं आज, काय माहिती. संध्याकाळी पडेल सुद्धा. कसा वाटला तुला चालून कसा वाटला? ओ टोपरे असं झाला, फिरत आलो. हा कुठं आहे? पोरा देतो आधी आले असं. काय बरे आहेत ना? हा 3 दिवस झाले. आता निघालो 5 वेळेस. तर इथे ऊन भरपूर आहे, तुम्ही बघू शकता काय ऊन पडलंय भरपूर. पावसाचे दिवस आहेत. आणि हे आहे आवळटी. आणि ह्या आवळटीमध्ये खूप गोष्टी दडलेल्या आहेत, त्याचा एक मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर
तुम्हाला फक्त मी आता दाखवू शकतो आवडते. आम्ही इथे खेळायचो वगैरे आणि इकडे भरपूर काय काय पाळतात. इथे खूप काय गोष्टी इथे दडून इथे हृदयात ठेवलेल्या आहेत. तर त्या आता नाही पण गणपतीमध्ये त्याचा व्हिडिओ नक्की येईल. आणि कुठून रे हा आणि इथे तुम्ही बघू शकता कसं जायचं आहे ते बघा. रस्ता का बंद केला हा? गावात राखलं नाही. भाव कुठे गेला? तर आता आलो आहे. आता आम्ही चालू आहे परतीचा प्रवास. जास्त काय भाजी भेटली नाही, थोडीच भाजी भेटली. ठीक आहे. हां बघ तिथे चेक कर भेटतात काय. तर चाललं तिथे कुर्त्या बघायला. तर तिकडे चाललाय तो. हा हा तिकडे सांगतात ते आमचे टोपरे आहेत, रवी टोपरे. तेव्हा सांगतात तिकडे भाजी आहे म्हणून. त्यांच्या म्हैशीकडे आलेले आहेत. तर तुम्ही पाठी बघू शकता काय नजारा आहे बाबा बाबा, एक नंबर. आणि आम्ही तिकडून आलो असा फिरून फिरून फिरून. तर मला वाटतं आता आम्ही आता परतीचा प्रवास करत आहोत आणि जातोय पण थोडं बरं वाटलं फिरून. आणि बघूया आता घरी जाऊन. जास्त काही भाजी भेटली नाही पण बघू, थोडी चवीला भेटली, नवल करायला भेटली तर बस झालं आपल्याला. काही जास्त काही एवढी हाव नाही खायची. ठीक आहे, तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.